जसं की आपण एक डेस्कटॉपला एक फोल्डर बनवला A to Z 44. जसं त्या फोल्डरला आपण डबल क्लिक करायचं. जसं डबल क्लिक करतो ना आपल्या पुढे असा एक इंटरफेस ओपन होतो. ठीक आहे. मग इंटरफेस ओपन झाल्यानंतर की वरती एक एम्प्टी फेस असतो किंवा आपण त्याला काय म्हणतो, काय म्हणतो, URL बार म्हणतो किंवा ऍड्रेस बार म्हणतो. काय म्हणतो, जो का हा आपल्याला वरती दिसतोय ऑन ड्राईव्ह डेस्कटॉप आणि A to Z 44, त्याला आपण काय म्हणतो, ऍड्रेस बार म्हणतो किंवा URL बार म्हणतो. ठीक आहे, आपण ऍड्रेस बार म्हणू आता. मग जो काही एम्प्टी पेज आहे त्या एम्प्टी पेज वर क्लिक केल्यानंतर असं एक आपल्याला काहीतरी कॉन्टेंट दिसन त्यात राईट केलेलं आहे. जी काही त्यात कॉन्टेंट आहे, ज्यात ज्यात काही ते टेक्स्ट आहे, तो टेक्स्ट काय करायचा, रिमूव्ह करायचा. रिमूव्ह केल्यानंतर त्यामध्ये CMD असं राईट करायचं आणि एंटर बटनावर क्लिक करायचं. जसं तुम्ही एंटर बटनावर क्लिक करता तुमच्या पुढे काय होईल, अशी एक ब्लॅक स्क्रीन ओपन होईल. मग जी ब्लॅक स्क्रीन ओपन झाली, ओपन झाल्यानंतर जे काही आपल्या नोट.js कमांड्स असतात ते कमांड आपण कुठे राईट करणार, इथे राईट करणार. कुठे, कमांड प्रॉम्प्ट मध्ये किंवा आपण CMD म्हणूया याला. ठीक आहे. मग मला पहिली कमांड आहे. ठीक आहे. ऑनलाईन मेंबर्स, तुम्ही मेसेज बॉक्स मध्ये राईट करू शकतात की आतापर्यंत कमांड कोणकोणत्या झाल्या, की मला समजेल की मग आपण चाललो, सगळ्यांना समजत आहे. कोड पेस्ट डॉट नेक्स्ट, नेक्स्ट कमांड आपण ठीक आहे. ह्याच्या अगोदर पण आपण 2 कमांड पाहिल्या होत्या, बरोबर. मला सगळ्या कमांड टाका. ठीक आहे, एकच नका टाकू कोड पेस्ट डॉट. ठीक आहे, मला माहिती आहे CLS पण नाही, बाकीचे आतापर्यंत जे जे आपण कमांड शिकलो ते मला कमांड सांगा. ओके, नोड, नोड फाईल नेम JS. ओके, अजून एक राहिली कमांड वाटते मला अजून, है ना. ओके, हे एवढ्या साऱ्या आपण कमांड पाहिल्या. ठीक आहे. आता मला CMD मध्ये कोड पेस्ट डॉट जी काही कमांड आहे, जी आपण पहिली कमांड पाहिली कोणती, ठीक आहे, नोड पेज डॅश फी, ही काय करते, वर्जन चेक करते. नेक्स्ट, त्यानंतर आपण पाहिली npm पेज डॅश फी. त्यानंतर थर्ड आपण कमांड पाहिली कोड पेज डॉट, जी काय कोड पेज डॉट कमांड आहे त्याने काय होतं, VS कोड काय होतं, ओपन होतं. त्यानंतर अजून एक कमांड पाहिली कोणती कमांड, नोड फाईल नेम डॉट JS. ह्या कमांडने काय होतं, की जी आपली काय प्रोग्राम आहे तो प्रोग्राम काय होतो, ठीक आहे, रन प्रोग्राम करू आपण इथे राईट. ठीक आहे, थोडस मी पुढे राईट करू इकडे. ठीक आहे, अशा आपण कमांड पाहिले. ह्यानंतर अजून एक कमांड पाहिली होती आपण, बेसिक CLS. याने काय होतं, जी काय आपली स्क्रीन आहे किंवा ती CMD चा जो काय ब्लॅक स्क्रीन आहे ती काय होती, क्लिअर होती. हे एवढ्या साऱ्या आपण कमांड पाहिल्या. तर आता या कमांडचा यूज करू आपण आणि कोड राईट करू. तर मी इथे VS कोड ओपन करण्यासाठी कमांड काय, कोड पेस्ट डॉट आणि एंटर केलं. जसं मी एंटर करेन ऑटोमॅटिकली माझा काय झालं, VS कोड ओपन झाला. ठीक आहे, आल्यात आपल्या ऑलरेडी जुन्या फाईल आल्यात कालच्या. ठीक आहे, तुमची कमांड चुकली तर कमांड चुकल्यानंतर काय होईल, तुमच्या जी काही जुन्या फाईल आहेत ते जुन्या फाईल तुम्हाला काय होणार, शो होणार नाही, बरोबर. ठीक आहे, आता एवढी बेसिकली सर्वांना समजलं असेल. ठीक आहे, तर काल काय करतो मी, एक डेमो सांगितला होता, बरोबर ना. कशाचा डेमो होता तो काल, जे काही तुम्हाला HTML टॅग होते ते कोणते कोणते यूज होतात ह्यात, म्हणजे वर्क होतात, हे एक सांगितले होते. आणि ऑड आणि इव्हन नंबरचं मी तुम्हाला काय सांगितलेलं, सर्व्हर क्रिएट करून ते नंबर प्रिंट करायला सांगितले. ठीक आहे, तर कुणाला जमला नसेल तर आपण एकदा ट्राय करू. मी इथे करतो demo1.js. एंटर केलं, एंटर केल्यानंतर मी जी काय फाईल आहे फाईल नेम इथे राईट करतो. जी काही मी ग्रीन डबल स्लॅश देऊन राईट करतो त्याला काय म्हणतात, कमेंट म्हणतात. काय म्हणतात, कमेंट. कमेंट का देतो आपण, की युजरला फक्त काय व्हावं, कोड रिडेबल व्हावं म्हणून आपण ते काय देतो, कमेंट देतो. ठीक आहे, या कमेंटचा बाकी काही यूज नाहीये कोडमध्ये. राईट केले नाही केले तरी कोड आपला काय होणार आहे, एक्झिक्यूट होणार आहे. तर मी इथे फक्त तुम्हाला समजावमुळे फक्त काय करतो, इथे फाईल नेम राईट करतो. ठीक आहे, त्यानंतर मला एक सर्व्हर क्रिएट करायची, बरोबर. काल आपण शिकलो सर्व्हर क्रिएट कसं करायचं. मग सर्व्हर क्रिएट करण्यासाठी आपण कोणत्या ह्याचा यूज करतो, मॉड्यूल किंवा प्रोटोकॉल, कोणता प्रोटोकॉल, HTTP. मग मी काय केलं, एक व्हेरिएबल घेतला, व्हेअर
कोणता आणि HTTP मला हा जर यूज करून काय करायचे, सर्व्हर क्रिएट करायची. मग ह्याचा यूज करण्यासाठी मला ह्याला बोलवायला लागेल. मग बोलवण्यासाठी काय आहे कीवर्ड, रिक्वायर राऊंड ब्रॅकेट आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये डबल कोड मध्ये आपण काय राईट करणार, HTTP. तुमची थोडी तरी स्पेलिंग मिस्टेक झाली तुम्हाला एरर पाहायला भेटणार. ठीक आहे, काल तुम्हाला दाखवलं. त्यानंतर मग HTTP डॉट काय होतं, क्रिएट सर्व्हर राऊंड ब्रॅकेट, त्यामध्ये एक फंक्शन राईट करायचं. मग जी काय बॅकएंड असतं ते बॅकएंड दोन गोष्टी काम करतं. एक कशावर काम करतं, पहिलं तर रिक्वेस्ट वर काम करतं आणि सेकंड रिस्पॉन्स वर. मग रिक्वेस्ट साठी मी RUQ राईट करतो शॉर्टकट मध्ये आणि रिस्पॉन्स साठी RES राईट केलं. जो काय फंक्शन आहे त्याचा फंक्शनचा कर्ली ब्रॅकेट. मग आता एक सर्व्हर क्रिएट केले, सर्व्हर क्रिएट केल्यानंतर सर्व्हरला काहीतरी रिस्पॉन्स द्यायला लागेल. मग रिस्पॉन्स देण्यासाठी आपण काय RES डॉट राईट, आणि राईट मध्ये मी सपोज असं राईट करतो की वेलकम. ठीक आहे, नाहीतर वेलकम टू Node.js राईट केलं. ठीक आहे, मग जो काय आपण रिस्पॉन्स आहे, रिस्पॉन्स दिलाय आपण काय वेलकम टू Node.js. जो काय रिस्पॉन्स दिलाय त्या रिस्पॉन्सला आपल्याला काय करायला लागतं, एंड करायला लागतं. ठीक आहे, ऑनलाईन मेंबर थोडं लवकर जॉईन करत चला. ठीक आहे, त्यानंतर जो काय आपण रिस्पॉन्स दिलाय, रिस्पॉन्स दिल्यानंतर जो काही रिस्पॉन्स असतो त्या रिस्पॉन्सला आपल्याला काय करायला लागतं, एंड करायला लागतं. मग मी रिस्पॉन्स डॉट इथे राईट केलं एंड आणि राऊंड ब्रॅकेट. ओके, आपलं झालंय सर्व्हर क्रिएट. मग सर्व्हर क्रिएट झाल्यानंतर सर्व्हरला रन करण्यासाठी आपल्याला एक पोर्ट नंबर द्यायला लागतो. मग लास्ट मध्ये पोर्ट नंबर द्यायचा कसं, डॉट लिसन मध्ये तुमचा काय जो फेवरेट पोर्ट नंबर असेल किंवा तुमचा फेवरेट लकी नंबर म्हणा, काही म्हणा. आपल्याकडे पोर्ट नंबर किती येतं, 64 नाही, 65,000 प्लस पोर्ट नंबर आहेत आपल्याकडे. मग त्यापैकी तुम्ही कोणता बी पोर्ट नंबर काय करू शकता, यूज करू शकता. मी माझा पोर्ट नंबर टाकतो 1000. झाले. आता ही फाईल आहे, फाईल क्रिएट झालं, सर्व्हर क्रिएट झालं, सर्व्हरला आपण रिस्पॉन्स दिलाय वेलकम टू Node.js. मग मला ही जी काही फाईल आहे किंवा ती जे काही सर्व्हर आहे, सर्व्हर मला रन करायची किंवा प्रोग्राम मला रन करायची. मग त्यासाठी कमांड काय राहणार माझी, ऑनलाईन मेंबर्स कमांड्स काय राहणार माझी, जे काय माझा प्रोग्राम आहे तो प्रोग्राम मला ऑनलाईन मेंबर थोडा लवकर जॉईन करायचा. काय राहणार, नोड फाईल नेम डॉट JS. मग फाईल नेम आपलं काय, डेमो डॉट, सॉरी पहिले नोड राहील, नोड त्यानंतर demo1.js. ठीक आहे, ही आपली कमांड कशासाठी राहिली, की फाईल जी काय सर्व्हर आहे, सर्व्हर काय आपल्याला रन करण्यासाठी किंवा सर्व्हर स्टार्ट करण्यासाठी कमांड झाली. मग सर्व्हर तर स्टार्ट केले, मग ह्याचं आपल्याला आउटपुट पाहिजे. आउटपुट पाहण्यासाठी आपण काय पुढे आउटपुट पाहणार, आपण लोकल होस्ट कोलन 1000 ह्याच्यावर आपण काय पाहणार, आउटपुट पाहणार. हा लोकल होस्ट काय आहे, डोमेन आहे आपलं. जी काय लोकल पीसी मध्ये असतं ते फ्रीचं डोमेन, जसं की आपलं Amazon.com, Amazon.in किंवा Google.com, असे भरपूर Instagram.com, भरपूर सारे असे काय झाले डोमेन झाले. मग आपलं एक फ्रीचं डोमेन असतं लोकल पीसी मध्ये, की त्याचं काय आपलं लोकल होस्ट हे नाव असतं. ठीक आहे, आणि हा पोर्ट नंबर कोणता, जो आपण सर्व्हर क्रिएट करताना जो काय पोर्ट नंबर दिला असतो तो पोर्ट नंबर आपण इथे राईट करतो. ठीक आहे, मग हे आउटपुट पाहायचं तर कुठं, आता लोकल होस्टला तर आपण आउटपुट पाहणार, पण आउटपुट आपल्याला दिसणार कुठे, की ब्राउझरला. मग काय करायचं आपण, टू ओपन ब्राउझर आणि सर्च काय करायचं, लोकल होस्ट कोलन 1000 सर्च करायचं. मग आपण काय करू, फर्स्ट ऑफ ऑल पहिली स्टेप, जे काय आपलं सर्व्हर आहे ते सर्व्हर आपण रन करून घेऊ. मग मी आलो CMD मध्ये, CMD मध्ये आल्यानंतर कमांड टाकतो नोड demo1.js आणि एंटर केलं. जसं एंटर करीन माझा जो काय कर्सर आहे ब्लिंक होतोय इथं ब्लिंक कसा, टिक 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 होतं इथे. जोपर्यंत टिक 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 होतोय तोपर्यंत आपलं काय एक्झिक्यूट होतंय, म्हणजे आपलं रन प्रोग्राम एक्झिक्यूट होतोय. मग याचं आउटपुट पाहण्यासाठी मी कुठे आलो, ब्राउझरला आलो. ब्राउझरला आल्यानंतर मी ते सर्च करतो. सर्च काय करणार, लोकल होस्ट कोलन 1000 आणि जसं एंटर केले आपल्याला आउटपुट पाहायला भेटलं इथं वेलकम टू Node.js. ठीक आहे, इतर सर्वांना समजलं असेल. असं कोण आहे की हा कोड समजला नाही, ऑनलाईन मेंबर सांगा बरं मला मेसेज बॉक्स मध्ये. हे छोटे छोटे कॉन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजे. ठीक आहे, पुढे जाऊन उपयोग नाही तुम्हाला. आणि तुम्हाला आधी सांगितलं ChatGPT करू नका तुम्ही, लर्निंग मोडला आहात तोपर्यंत तरी.
असं कोण आहे की ही रिपीट करण्याची गरज आहे? एक जण म्हणला तरी आपण रिपीट करू. सर्वांना समजलंय? असं कोण असेल त्याला समजलं नाही, एक बोला तरी आपण त्याच्यासाठी काय करू, एकदा रिपीट घेऊ, तसं काय अडचण नाही आपल्याला. पण तुम्ही बोलत चला, ठीक आहे? ते समजल्यानंतर ठीक आहे. मग चला आपण थोडेसे पुढे जाऊ. ठीक आहे, तुम्ही काल जो काही ऑड आणि इव्हन नंबरचा नंबर होता तो प्रिंट कसा केला असेल? फॉर लूप घेऊनच केलाय ना प्रिंट, ठीक आहे? त्यानंतर तुम्हाला सांगितलं होतं मी काल की HTML चे जे काही टॅग्स आहेत ते टॅग कोणकोणते आपल्याला वर्क होतात ते. त्यासाठी मी काय करतो, आता एक नवीन फाईल बनवतो. मी एखादी 6.js नावाची एक फाईल बनवली आणि त्या फाईलमध्ये फाईल नेम देतो. फाईलमध्ये मला एक सर्व्हर क्रिएट केलं. सर्व्हर क्रिएट करण्यासाठी एक व्हेरिएबल घेतला HTTP इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट मध्ये डबल कोड मध्ये HTTP आणि HTTP क्रिएट केल्यानंतर HTTP चा यूज करून मी काय करतो, डॉट क्रिएट सर्व्हर राऊंड ब्रॅकेट मध्ये एक फंक्शन राहतं. फंक्शन मध्ये दोन गोष्टी, एक राहते रिक्वेस्ट REQ आणि रिस्पॉन्स साठी RES मी राईट केले, ठीक आहे? मग जी काय आपण सर्व्हर बनवले, सर्व्हरला बनवल्यानंतर मी एक सर्व्हरला काय देतो, एक रिस्पॉन्स देतो. रिस्पॉन्स मला काय द्यायचा आहे, रिस्पॉन्स डॉट इथे मी राईट करतो. राईट करतो मी काय, H1 मध्ये मी राईट करतो सपोज मी इथे राईट करतो हाय दत्ता, ठीक आहे? आणि जो काही रिस्पॉन्स दिलाय तो रिस्पॉन्सला मी इथे काय करतो, एंड करतो. मग रिस्पॉन्स डॉट इथे मी काय केलं, एंड केल्यानंतर राऊंड ब्रॅकेट, जो काय आपण सर्व्हर बनवलाय सर्व्हरला एक पोर्ट नंबर, मग डॉट लिसन राऊंड ब्रॅकेट आणि जो काय पोर्ट नंबर आहे तो पोर्ट नंबर मी इथे 1000 दिला, ठीक आहे? आता जो काय आपला सर्व्हर आहे सर्व्हरला मी काय करतो, जे काय सर्व्हर आहे सर्व्हरला मी काय करतो, रन करायचे. रन करण्याची कमांड काय, नोड फाईल नेम 6.js आणि आउटपुट पाहण्यासाठी आपण आउटपुट कुठे पाहणार, लोकल होस्ट कोलन 1000 ला पण, ठीक आहे? मग मी CMD मध्ये आलो. CMD मध्ये आल्यानंतर आपला जो काय पहिला प्रोग्राम होता एक्झिक्यूट होत आहे ना, इथं ब्लिंक होत आहे, म्हणजे काय, जो आपला पहिला जो काय सर्व्हर आहे तो स्टार्ट आहे. त्याला स्टॉप करण्यासाठी काय करणार आपण, कंट्रोल C दाब. जसं कंट्रोल C दाबलं झालं स्टॉप. ह्याला मी क्लिअर करतो, CLS केलं. जो काय आपला नेक्स्ट आहे सर्व्हर त्याला मी स्टार्ट करतो. मग कमांड नोड फाईल नेम काय 6.js, जसं मी एंटर केल्यानंतर होती ब्लिंक कसं, एक्झिक्यूट झालाय. ब्राउझरला आलो, ब्राउझरला आल्यानंतर मी सर्च केलं लोकल होस्ट कोलन 1000 आणि जी काय आपला हाय दत्ता प्रिंट आहे H1 मध्ये ते प्रिंट झालंय, बरोबर? हे जर समजलंय तर नेक्स्ट आता मी इथे काय करतो, सपोज मी इथं काय दिलं की हाय स्टुडंट. आता हाय स्टुडंट दिलं, मी आलो ब्राउज आउटपुट पेजला आल्यानंतर इथं रिफ्रेश केलं, काय झालं शो, आपल्याला काहीच नाही शो झालं. कारण जो काय आपल्याला प्रोग्राम आहे तो प्रोग्राम आपल्याला रिएक्झिक्यूट करावा लागेल. काय करावं लागेल, रिएक्झिक्यूट करावं लागेल, बरोबर? मग याला रिएक्झिक्यूट करण्यासाठी आता तुम्ही कंट्रोल C दाबा, परत याला CLS करा आणि डबल एक्झिक्यूट करा, नोड फाईल नेम डॉट JS. जसं एंटर केल्यानंतर डबल ब्लिंक झाला. मग आउटपुट पेजला जायचं, परत ह्याला रिफ्रेश करायचं, जसं आपण, ठीक आहे? जसं आपण रिफ्रेश केल्यानंतर जे काय आपलं आउटपुट आहे ते आउटपुट काय झालं, आपलं चेंज झालंय, ठीक आहे? आता ही लेंथी प्रोसेस वाटते ना तुम्हाला, ऑनलाईन मेंबर वाटते ना, की काय करतात, कोड एकीकडे राईट करतात, एक्झिक्यूट एकीकडे करतात आणि आउटपुट एकीकडे पाहतात, बरोबर? वाटतंय का नाही लेंथी तुम्हाला ऑनलाईन मेंबर्स? थोडं लेंथी वाटतंय का नाही? कोड VS कोडला राईट करतात, रन करण्यासाठी CMD मध्ये रन करतात आणि आउटपुट पाहायचं कुठे, ब्राउझरला. तीन गोष्टी तीनकडे काम करतात, बरोबर? लेंथी वाटत नाही तुम्हाला? ठीक आहे, ह्याला थोडं शॉर्टकट मध्ये करायचं, ठीक आहे? ह्याला आपण थोडं शॉर्टकट मध्ये करू, ठीक आहे ना? जी काय आपली लेंथी प्रोसेस आहे त्याला आपण थोडं शॉर्टकट वापरू, चालेल? तर ह्यासाठी काय आहे, की एक मॉड्यूल आहे. आता Node.js काय आहे, मॉड्यूल कोणतं मॉड्यूल आहे ते मी सांगतो तुम्हाला. इथे खाली बघू आपण,
एक मॉड्यूल आहे. काय मॉड्यूल आहे? त्या मॉड्यूलचं नाव आहे नोडीमॉन. काय नाव आहे? नोडीमॉन. काय हे नोड.js एक मॉड्यूल आहे. आता ते मॉड्यूल आपल्याला काय करायची? इन्स्टॉल करायची. मग इन्स्टॉल जे काही पॅकेज आहे ते पॅकेज आपल्याला इन्स्टॉल करायचे. मग ते इन्स्टॉल करण्यासाठी काय कमांड जे काय आपलं नोडीमॉन आहे त्या नोडीमॉनची आपल्याला गरज आहे. त्या गरज आहे म्हणून त्याला आपल्याला काय करायला लागेल? बोलवायला लागेल. मग त्याला बोलवण्याआधी त्याला इन्स्टॉल करायला लागेल. मग त्याची कमांड आहे npm आय म्हणजे इन्स्टॉल. इन्स्टॉल काय करायची तुम्हाला? की आपल्याला करायची नोडीमॉन. मग इथे मी राईट केलं नोडीमॉन. ठीक आहे. आणि नोडीमॉन राईट केल्यानंतर मला जी काही नोडीमॉन आहे ती कसं इन्स्टॉल करायची? ग्लोबल करायची. मग इथे -g द्या. ठीक आहे. आता जी काही नोडीमॉन आहे ती काय इन्स्टॉल करायची? जसं की आता आपल्याला जी काय रिएक्झिक्यूट करायची जी प्रोसेस आहे ती आपल्याला लेंथी होती. ठीक आहे. आज त्याची आपल्याला नोडीमॉनची गरज आहे. उद्या आपल्याला जाऊन काय करायची? लॉग इन करायची. लॉग इन साठी काय लागतं? सेशन लागतं. मग आपल्याला सेशनची गरज आहे. सेशन इन्स्टॉल करावं लागेल. त्यानंतर उद्या जाऊन आपल्याला काय करायची? मेल पाठवायची. मेलसाठी नोड मेलरची गरज आहे. त्यानंतर आपल्याला ऑथेंटिकेशन करायची. ऑथेंटिकेशन साठी काय लागणार? JWT लागणार आहे. की अशा भरपूर सारे काय लागणार आहेत आपल्याला? पॅकेज लागणार आहे. ठीक आहे. म्हणजे काय पॅकेज लागणार आहे ते पॅकेज आपण कुणाला मागणार? npm ला मागणार. कुणाला? म्हणजे आपल्याला कोणती गोष्ट लागू, नोड.js मध्ये आपल्याला कोणती पण गोष्ट लागू, ती आपण कुणाला मागणार? npm ला मागणार. npm काय? नोड पॅकेज मॅनेजर. ठीक आहे. आज आपल्याला गरज आहे नोडीमॉनची, म्हणून आपण काय सांगितलं npm ला? npm इन्स्टॉल कर. काय इन्स्टॉल करायची? नोडीमॉन करायची. कसं इन्स्टॉल करायची? की ग्लोबल करायची. ग्लोबल म्हणजे काय? की आपल्या अख्ख्या पीसी मध्ये. ठीक आहे. ग्लोबलचा इतकं ध्यानात ठेवू नका. फक्त काय ध्यानात ठेवा तुम्ही? जे काही आपल्याला पॅकेज लागणार आहे ते आपण पॅकेज कुणाला मागणार? npm ला मागणार. कुणाला? npm ला. ठीक आहे. मग आता जी काही पॅकेज आहे आपल्याला नोडीमॉनची गरज आहे, मग ती गरज आहे तर आपण आलो सीएमडी मध्ये. सीएमडी मध्ये आल्यानंतर मी सर्व स्टॉप केला. ठीक आहे. आणि कमांड राईट करतो. कोणती कमांड? npm आय म्हणजे इन्स्टॉल. आणि काय इन्स्टॉल करायचे आपल्याला? नोडीमॉनची गरज आहे. नोडीमॉन आहे जी ती कसे इन्स्टॉल करायची? ग्लोबली. म्हणजे -g द्यायचं. आणि जी काय कमांड आहे कमांड टाकल्यानंतर ह्याला काय करा? एंटर करा. ठीक आहे. आता तुम्ही जी काय कमांड टाकली npm इन्स्टॉल, ही कमांड टाकण्यासाठी तुमच्या जी काय पीसी आहे पीसीला नेटवर्क रिक्वायर्ड पाहिजे, म्हणजे कनेक्शन पाहिजे. ठीक आहे. नेटवर्क पाहिजे म्हणजे कनेक्ट पाहिजे. तुमच्या पीसीला नेटवर्क कनेक्ट नसेल तर जी काय पॅकेज आहे ते पॅकेज इन्स्टॉल होणार नाही. ठीक आहे ना? एवढी कमांड टाकतात तुम्ही ऑनलाईन मेंबर्स. एवढी कमांड टाकून ट्राय करतात का? ठीक आहे. ही कमांड टाकताना तुमच्या पीसीला पाहिजे नेटवर्क कनेक्ट पाहिजे. ही कमांड तुम्ही राईट करा. ठीक आहे. सीएमडी मध्ये तुम्हाला मेसेज बॉक्स मध्ये मी सेंड करतो ही कमांड. एवढं ट्राय करा आणि झाल्यानंतर मला मेसेज बॉक्स मध्ये सांगा बरं. ठीक आहे. कुणाला एरर येत असेल तर विचारत चला, नाही तर ग्रुपवर शेअर करा स्क्रीनशॉट काढून. एवढी कमांड ट्राय करा. झालं का तुझं सॉफ्टवेअर इन्स्टॉल? नाही झालं? स्टोरेजचा विषय असेल काय?
पीसीचा प्रॉब्लेम आहे. झालंय माग झालंय का? ऑनलाईन मेंबर्स झालंय सर्वांचं? हात वर करा बरं. ज्याचं झालंय त्याने हात वर करा. आणि कुणाला इश्यू होत आहे त्यांनी सांगत चला. ज्याचं झालं आहे त्याने हात वर करा बरं. 10 जणांचं झालंय फक्त. बाकीचे काय करतात? 12 13 अजून 14 6 जण राहिलेत ना अजून. झाले हात वर करा ना. ज्याचं झाले त्याने हात वर करा. हात दुखणार नाही तुमचे. 2 मिनिटं हात वरच ठेवा. ठीक आहे. ठीक आहे. कमांड टाकून झाली वाटते सर्वांची. ठीक आहे. तर लक्ष द्या इकडे तुम्ही पहिलं. आता जी काय आपण पॅकेज आहे ते पॅकेज आपण इन्स्टॉल केलं. ठीक आहे. आता त्या पॅकेजचा यूज सांगतो तुम्हाला कसं. बरोबर. आता पहिल्यांदा आपली रन करण्याची कमांड काय होती? नोड फाईल नेम डॉट जीएस. आता एक नवीन कमांड देतो तुम्हाला. नवीन कमांड काय आहे? नोडिमॉन फाईल नेम काय आपलं 6.js. नवीन कमांड काय आता? नोडिमॉन फाईल नेम डॉट जीएस. आता ही कमांड मी सीएमडी मध्ये राईट करतो. आता हे ऍक्च्युअली तुम्हाला कळेल काय कमांड. नोडिमॉन फाईल नेम आपलं 6.js आणि एंटर केलं. जसं मी एंटर केलं आलंय असं काहीतरी तुमच्या पुढे राईट होऊन आलं असेल. ठीक आहे. ब्ल्यू येलो आणि ग्रीन मध्ये. आणि आता आपण जाऊ आउटपुट पेजला. आउटपुट पेजला आल्यानंतर मी इथे रिफ्रेश करतो. रिफ्रेश केल्यानंतर आपल्याला काय दिसतंय? हाय स्टुडंट. ठीक आहे. आता मी कोड मध्ये आलो. कोड मध्ये आल्यानंतर मी इथे राईट करतो वेलकम टू नोड जीएस. आता मी डायरेक्ट सीएमडी मध्ये न जाता डायरेक्ट इकडे आलो आणि इकडे रिफ्रेश करतो. झाला चेंजेस. आपली एक स्टेप कमी झाली ना. आता आधी आपण काय करायचो? थोडाफार चेंजेस केला की आपण सीएमडी मध्ये यायचो. सर्व स्टॉप करायचो आणि परत आपण इकडे यायचो. आता तशी करायची गरज आहे का? अजून कोड मध्ये आलो. कोड मध्ये आल्यानंतर मी इथे काय करतो? फक्त हाय राईट करतो. ठीक आहे ना. तीच फाईल आहे माझी. हाय राईट केलं. हाय राईट केल्यानंतर मी इकडे ब्राउझरला आलो आणि ह्याला रिफ्रेश. झाले चेंजेस. ठीक आहे ना. त्या कमांडने काय झालं बरं? जे आपण सीएमडी मध्ये जात होतो ते काय झालं? आपलं स्टॉप झालं. पण त्या कमांडने काय होतं? आपण फाईल मध्ये थोडेफार चेंजेस केले की एक कमांड रन होते. कोणते कमांड रन होते? हे बघू शकतात. थोडेफार फाईल मध्ये आपण चेंजेस केले. तो चेंजेस काय करतो? डिटेक्ट करतो आणि ती फाईल काय करतो? रिस्टार्ट करतो. आणि ही कमांड काय करतो? रन करतो. नोड फाईल नेम डॉट जीएस ही फाईल काय करतो? रन करतो. एवढं ट्राय करतात ऑनलाईन मेंबर्स. बघा बरं एवढं ट्राय करून तुमच्यात वर्क होतंय का? थोडेफार चेंजेस करून ट्राय करा बरं. फाईल मध्ये चेंजेस करा आणि तुमच्यात वर्क होतंय का मला ती चेक करा.
ठीक आहे. इकडे बघा आता ज्याला आतापर्यंत आपण काय केलंय की आपण ही जी काय कमांड आहे कमांड थ्रू काय केलंय कमांडने काय केलंय आपण जे काही नोडिमॉन आहे ते नोडिमॉन आपण इन्स्टॉल केले. त्याने काय फायदा झाला की जे आपण सीएमडी मध्ये जात होतो आणि सारखं आपण काय करतो कंट्रोल सी सर्व स्टॉप करायचो परत रिस्टार्ट करायचो. ठीक आहे. हे आपली जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस आपली कमी झाली. आता आपण काय करू शकतो इथे की कोड मध्ये थोडेफार चेंजेस केला की आपण डायरेक्ट ब्राउझरला आलो, ब्राउझरला आल्यानंतर आपण डायरेक्ट काय पाहतो आउटपुट पाहू शकतो. ठीक आहे ना. बरोबर. त्यानंतर आता तुम्हाला एरर सांगतो, एरर कसे पाहिजे आणि कसे कुठे शो होतात आपल्याला. ठीक आहे ना. आता जसं की तुम्हाला मी काल पण सांगितलं की फ्रंट एंड मध्ये तुम्ही काय केलं की एखादा ड्यू असा बनवला, एखादा तुम्ही ड्यू असा बनवला तरी तो ड्यू काय असतो व्हॅलिड असतो, बरोबर ना, तरी वर्क करतो. पण बॅकएंड मध्ये तसं नाही. बॅकएंड मध्ये थोडी तरी पेलिंग मिस्टेक झाली तरी तुमच्यात एरर पाहायला भेटणार. जसं की तुम्ही हा HTTP चा तुम्ही एच कॅपिटल काढला आणि आपण आउटपुट पेजला आलो आणि इकडे मी रिफ्रेश करतो. रिफ्रेश केल्यानंतर बघा झालं आउटपुट आपल्याला शोज होणार नाही. हे जी काही एरर असतात हे जे ते आपल्याला एरर कुठे शो होतात सीएमडी मध्ये एरर शो होतात. कुठे होतात आपल्याला सीएमडी मध्ये एरर शो होतात. की आता आपण इथे एरर बघू शकतो. आपल्याला एरर काय दिलं ह्याने. ठीक आहे. स्क्रोल करू खाली आपल्याला भरपूर सारे एरर पाहायला भेटतात. आता इथे एरर बघा काय कॅन नॉट फाइंड मॉड्यूल HTTP म्हणजे जे काय आपला एरर आहे तो एरर आपल्याला हिदे आलाय. काय एरर आलाय HTTP चा काय झाला एच कॅपिटल स्मॉल केला आणि आउटपुट पेजला आलो आणि रिफ्रेश केला झाला सॉल्व. आपल्याला जी काय सीएमडी मध्ये आहे सीएमडी बघू शकतात ग्रीन आले म्हणजे आपला सक्सेसफुली सर्व्हर काय होतंय रन होतंय. अजून पुढे एरर येऊ शकतात. ठीक आहे. पेलिंग मिस्टेक ह्याच्यावरून एरर येऊ शकतात, दुसरे काहीच एरर येऊ शकत नाही. पेलिंग म्हणजे सिंटॅक्स एरर, बाकी काही नाही. तुम्ही रिक्वायर्डचा आर किंवा ईच गायब केला ई गायब केला तरी तुम्हाला एरर पाहायला भेटणार. ठीक आहे. तुम्हाला एरर आला की आउटपुट दिसणार नाही. ठीक आहे. आणि हा एरर कुठे शो होणार इथे. आता काय आलंय रिक्वायर्ड इज नॉट डिफाईन्ड, बरोबर ना. म्हणजे जी काही रिक्वायर आहे रिक्वायर पशी आपल्याला काय भेटलाय एरर भेटलाय. काय एरर आहे रिक्वायरचा आपण ईच गायब केलाय टाकला ई ब्राउझरला आलो ब्राउझरला रिफ्रेश केल्यानंतर आउटपुट आपल्याला काय झालं शो झालं. ठीक आहे. त्यानंतर सर्वांचा आता नोडिमॉन इन्स्टॉल झाला असेल. ठीक आहे. जी काय मी आता कोड राईट करतो तुम्ही फक्त पहा. ठीक आहे. राईट नाही केला तरी चालेल, केला तरी बेस्ट राहील. ठीक आहे. तुम्ही फक्त त्यासाठी मी काय करतो एक फाईल बनवतो. फाईलला आपण नाव देऊ सपोज demo3.js नावाची मी फाईल बनवतो. ठीक आहे. तुम्ही फक्त पहा आता कोड ऑनलाईन मेंबर लक्ष द्या इकडे. फाईल बनवली demo3.js नावाची. त्यामध्ये मी काय करतो एक सर्व्हर क्रिएट करतो. सर्व्हर क्रिएट करण्यासाठी HTTP इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोट त्यामध्ये HTTP आणि लास्ट मध्ये कोलन मग HTTP डॉट क्रिएट सर्व्हर राऊंड ब्रॅकेट त्यामध्ये फंक्शन मध्ये रिक्वेस्ट आधी क्यू आणि दुसरं रिस्पॉन्स आणि जो काय आहे रिस्पॉन्स मध्ये रिस्पॉन्स डॉट राईट करतो. आणि राईट मध्ये मी सपोज राईट करतो इथे. ठीक आहे. H1च राईट करतो मी इथे आणि H1 मध्ये मी राईट करतो इथं वेलकम. ठीक आहे. आणि जो काही रिस्पॉन्स आहे रिस्पॉन्स आपण इथे काय करू रिस्पॉन्स डॉट एंड करायला लागेल. ठीक आहे. आणि जो आपण सर्व्हर बनवलाय सर्व्हर बनवल्यानंतर सर्व्हर ला एक पोर्ट नंबर द्यावा लागतो. पोर्ट नंबर डॉट लिसन राऊंड ब्रॅकेट जो काय पोर्ट नंबर आहे तो पोर्ट नंबर 1000 मी हा पोर्ट नंबर दिलाय. ठीक आहे. आता जे काय आपला सर्व्हर आहे सर्व्हर मला काय करायचं रन करायचं. रन करण्यासाठी कमांड काय राहणार आपली आता काय कमांड राहणार नोड राहणार का नोडिमॉन राहणार नोडिमॉन राहणार. कोणती आता नोडिमॉन यूज करायची. नोडिमॉन फाईल नेम आपलं काय demo3.js ही कमांड आपली राहणार आता सर्व्हर स्टार्ट करण्यासाठी किंवा प्रोग्राम रन करण्यासाठी. ही कमांड कुठे राहणार आपली सीएमडी मध्ये. सीएमडी मध्ये आलो मी काय करतो कंट्रोल सी केलं कंट्रोल के आणि ह्याला क्लिअर करतो की एकदा क्लिअर केल्यानंतर मी कमांड टाकतो. कमांड काय आहे नोडिमॉन फाईल नेम demo3.js जसं एंटर केलं आपल्या पुढे काय आलंय असं काहीतरी राईट केलेलं आहे म्हणजे काय झालं आपलं सक्सेसफुली एक्झिक्यूट झालंय. ब्राउझरला जायचं ब्राउझरला आल्यानंतर काय सर्च करणार आपण आपलं डोमेन लोकल होस्ट कोलन 1000 जसं मी एंटर केलंय वेलकम आलंय. ओके.
त्यानंतर मला आता सांगायचं होतं की काल तुम्ही बघितलं असेल की तुम्हाला मी HTML चे टॅग आहेत कोणते कोणते यूज होतात ते बघायला सांगितलं होते. जसं की मी आता इथं करतो, सपोज इनपुट करू आपण आता, ठीक आहे ना. इनपुट करू आपण आणि इनपुटला एक टाईप असतो आहे ना. टाईप कोणता द्यायचा? टेक्स्ट द्यायचा, टेक्स्ट. आणि आपण आलो ब्राउझरला, इथे मी करतो रिफ्रेश. रिफ्रेश केल्यानंतर काय आलंय? ॲज इट इज टेक्स्ट आलाय ना. आपल्याला इनपुट बॉक्स दिसला पाहिजे ना. का दिसत नाहीये? की याचं कारण आहे की जी काय आपलं सर्व्हर आहे, सर्व्हरला समजत नाही की जो आपण कोड राईट केलाय तो कोड कशाचा आहे. काय होतंय? तो कोड कोणता आहे, कोड आहे का टेक्स्ट आहे, त्याला ते समजत नाहीये. मग त्याला आपल्याला सांगायला लागेल की जो काय आम्ही रिस्पॉन्स देतो तो रिस्पॉन्स कशाचा आहे? HTML चा आहे. कशाचा आहे? HTML चा आहे. मग त्यासाठी एक लाईन राईट करावी लागेल. काय लाईन आहे? इथे वरती आपण राईट करू, रिस्पॉन्स डॉट राईट हेड म्हणून आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये आपल्याला काय द्यावं लागेल? पहिले एक नंबर द्यावा लागेल, ठीक आहे ना. या नंबरचं मी तुम्हाला नंतर डिस्कशन करू आपण त्याच्यावर. त्यानंतर कर्ली ब्रॅकेट मध्ये सांगायचं कॉन्टेक्स्ट टाईप, ठीक आहे. टाईप आणि ह्याला कोलन देऊन सांगायची की जो काय आपला कॉन्टेक्स्ट आहे तो टेक्स्ट कोणता आहे? टेक्स्ट स्लॅश HTML चा आहे. आता हे तुम्ही कुठेतरी पाहिलं असेल, असं कुठं राईट केलं असेल तुम्ही मागे कधी केलंय? केलंय का तुम्ही असं कधी? HTML हा टाईप, ठीक आहे. आता तुम्ही जेव्हा HTML किंवा कशाची फाईल बनवली असेल, आता तुम्ही HTML शिकताना जावास्क्रिप्टची फाईल कनेक्ट केली ना, बरोबर ना. त्यामध्ये असं काहीतरी होतं ना, तुम्ही असं काहीतरी द्यायचं टेक्स्ट स्लॅश जावास्क्रिप्ट म्हणून असं राईट केलंय की नाही? टेक्स्ट स्लॅश जो काय कोड असणार तो कशाचा असणार? जावास्क्रिप्टचा म्हणून, ठीक आहे ना. मग त्याच प्रकारे आपण सांगितलंय की नोटजेसला आपण सांगितलंय जो काय आमचा टेक्स्ट असणार तो टेक्स्ट कोणता असणार? HTML चा असणार, ठीक आहे. आता आपण चेक करू. आता आउटपुट पेजला जाऊ आणि इकडे आल्यानंतर मी ह्याला करतो रिफ्रेश. जसं रिफ्रेश केले आले आपला इनपुट बॉक्स, ठीक आहे. म्हणजे आपण ह्या लाईननी राईट करून काय सांगितलंय की जो काय आपण रिस्पॉन्स देणार आहे तो रिस्पॉन्स कसा असणार आहे? तो HTML चे टॅग असणार. कोणते असणार? HTML चे. आपण ही लाईन राईट नाही केली तर आपण बघितलंय, त्याला कट करू आणि आउटपुट पेजला काय झालंय? आपण इनपुट टॅग आहे तो राईट केलाय पण त्याला समजत नाही की जो काही टॅग येतोय, टेक्स्ट येतोय तो HTML चा आहे. मग आपण इथे काय सांगितलंय त्याला? फक्त जो काही टेक्स्ट येतोय तो टेक्स्ट कशाचा आहे? HTML चा आहे, सॉरी, ठीक आहे. आता कॉन्टेक्स्ट टाईप म्हणजे तुम्हाला समजलं असेल. आता ह्या पोर्ट नंबर ह्या नंबर बद्दल तुम्हाला डिस्कस करतो थोडस. तुम्ही एखाद्या वेबसाईटला गेला असता, त्या एखाद्या वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला असं 404 पाहिलं असेल. तुम्ही पाहिले ना कधी? वेबसाईटला गेल्यानंतर दिसलंय तुम्हाला, शो झालंय? ठीक आहे, नसन झाला आय थिंक. हा पोर्ट ही जी काही नंबर आहे ह्याला म्हणतात टेटस कोड. काय म्हणतात ह्याला? टेटस कोड. जी काही टेटस कोड असतात, तुम्ही गुगलला गेल्यानंतर गुगलला सर्च केल्यानंतर तुमच्या पुढे असे 30-35 टेटस कोड पाहायला भेटतील. त्यापैकी हा 200 आहे. ठीक आहे, इथे मी राईट करतो. इथं 200, जी का हा 200 पोर्ट नंबर आहे. 200 पोर्ट नंबरचा मिनिंग काय होतो की ऑल ओके म्हणून, म्हणजे काय जी काय सगळं आहे ते क्लिअर आहे. ठीक आहे, ठीक आहे. आपण राईट करू आणि इथं मी इन्सर्ट करतो थोडस आणि कन्सोल मध्ये काय आलंय का सध्या? म्हणजे काय आपलं ऑल ओके आहे, म्हणजे सगळं बरोबर आहे. त्यानंतर अजून एक पोर्ट नंबर असतो, फक्त तुम्हाला माहित असं म्हणून सांगतो, 404. ह्याचं काय? ह्या पोर्ट नंबर ह्या टेटस कोडचा मिनिंग काय? नॉट फाउंड म्हणून. ठीक आहे, सपोज मी इथे काय राईट करतो 404 आणि आपण इकडे आलो आउटपुट पेजला आणि ह्याला केलं मी रिफ्रेश. आलाय आपल्याला एक अलर्ट आलाय. काय अलर्ट आलाय? नॉट फाउंड म्हणून अलर्ट आलाय, बरोबर ना. म्हणजे जो काही एरर आहे तो एरर आपल्याला फ्रंट एंडला नाही दिसणार, फक्त तो फ्रंट एंड कशाचा आहे? एरर कशाचा आहे? बॅक एंडचा एरर आहे. म्हणजे जो काय आपण टेटस कोड असतो, टेटस कोड काय शो करतो? फक्त
की आपला डेटा कसा आहे, म्हणजे ऑल ओके आहे, पेज नॉट फाउंड आहे, ठीक आहे. फक्त तुम्ही स्टेटस कोड असतो, स्टेटस कोडचा फक्त मिनिंग काय असतो ते ध्यानात ठेवा, ठीक आहे. आता ते स्टेटस कोडचा यूज नाही. जेव्हा आपण लास्ट मध्ये बॅकएंड मध्ये आपण एपीआय बनवणार आहे, तेव्हा हा स्टेटस कोडचा यूज होणार, ठीक आहे. तोपर्यंत फक्त तुम्हाला माहित असावं म्हणून स्टेटस कोड मी सांगितलंय, ठीक आहे. फक्त आता ह्याचा यूज करा, तुम्ही ट्राय करा, एवढं बघा तुमच्यात वर्क होतंय का, ठीक आहे. जास्त काही लोड घेऊ नका तुम्ही. नाही समजलं तरी काय अडचण नाही, ह्याचा जास्त काही यूज नाहीये, ठीक आहे. जे काय आपण HTML आहे कनेक्ट करण्यासाठी आपण ती वेगळी टेक्निक वापरणार. फक्त तुम्हाला हे कॉन्टेंट, फक्त तुम्हाला हे नॉलेज असावा, त्यामध्ये आपण हे कॉन्टेंट घेतले, ठीक आहे. एवढं ट्राय करा तुम्ही आणि झाल्यानंतर मला मेसेज बॉक्समध्ये राईट, ठीक आहे. नाही समजलं तरी टेन्शन घेऊ नका, ठीक आहे. ही इम्पॉर्टंट नाही, फक्त तुम्हाला बेसिक नॉलेज असावा म्हणून फक्त आपण हे पॉईंट घेतो, ठीक आहे ना. ठीक आहे, एवढं ट्राय करा आणि झाल्यानंतर मला ग्रुपवर फोटो शेअर करा बरं, कुणाकुणाचं वर्क होत आहे.